हीच मातृभूमी आहे, हीच मातृभूमी आहे. आपली आन शान मध्ये पदोपदी मोहक आहे, पदोपदी मोहक आहे. हीच मातृभूमी आहे. ही धरती सुंदर रंगली, येथे ईश्वरी वरदान बसे. येथे नदी वाहे मस्त मजेत रे, येथे पावन पवन वाहे. वाहे गुरुजी का खालसा, वाहे गुरुजी का खालसा, वाहे गुरुजी की फतेह. तुमचा ख्याल सही निघाला. शायद लाहोरचे मुसलमान निजामुद्दीन बरोबर नाहीयेत, पण कोणताही फैसला करण्याआधी माझी इच्छा आहे की तुम्ही स्वतः लाहोरला जाऊन तिथले हालात पाहावेत. वाहिगुरूच्या मेहरची जशी बारिशच होते. या लाहोर फतेच्या जश्न सोबत आणखी एक खुशखबरी आहे. दत्तार तुझ्या वारसाला जन्म देणार आहे. बेबेजी, रणजीत सिंगने मला वचन दिलंय की राजगादीवर मोठ्या राणीचा बेटाच बसेल. नाही मा, कायदा हा नाहीये. कायद्यानुसार राजगादी मोठ्या मुलालाच मिळायला हवी आणि रणजीत सिंगच्या मोठ्या मुलाला दत्तार जन्म देईल. जर मीही कधी भटकलो, चुकलो, तर रयतेला पूर्ण हक्क आहे मला सांगण्याचा, आणि तुम्हा बुजुर्गांचा फर्ज आहे मला आठवण करून देणं. खालसा सरकार सर्वात वरती आहे, माझ्यापेक्षाही. बोलो सोनिहाल! सत श्री अकाल! पंजाबच्या सरजमीशी तुमचा जरा जास्तच लगाव आहे. बेशक, त्या जरखेज जमिनीशी आम्हाला बेपनाह मोहब्बत आहे. ती आमच्या पूर्वजांची जमीन आहे. असं वाटतंय अल्लाह मियानेही तिला तुमच्यासाठीच मुंतखब करून ठेवलंय. रणजीत सिंह हर बार हमारा ख्वाब मिट्टी में मिला देता है. खूप सारे सिख सरदार रणजीतने लाहोर काबीज करण्यामुळे खुश नाहीयेत. लाहोरमुळे त्यांच्यात आपापसात फूट पडली आहे. याच्यापेक्षा चांगला मौका आपल्यासाठी दुसरा नसेल. पुढे व्हा आणि हिसकावून घ्या त्या जरखेज सरजमीला जी तुमची मुंतजीर आहे. यावेळी आम्ही कुठली जल्दबाजी करू इच्छित नाही. निजार मध्ये सोडलेली हर मोहीम अफगाणांच्या साखवर ठप्प आहे. ही गोष्ट आम्हाला आतल्यात खात राहतेय. आम्ही आपल्याच नजरेत अहमक होऊन राहिलो. हुजुरांची मनशा काय आहे मग? आम्ही विचार करतो की काही फौज देऊन शाशुजाला पाठवावं. बघूया तर खरं की सिख सुभेयांमध्ये काय हलचल होते. अशी गलती हरगिज करू नका तुम्ही.
हुजूर आली, शाह शुजा तुमचे भाई आहेत, अजीज आहेत. लेकिन जर एक वेळ पंजाबच्या जमिनीवर कामयाबीने त्यांची कदमबोसी केली तर मग अपेक्षांची हाव वाढतच जाईल. आणि मग बादशहाच्या चाहत मध्ये तर प्याद्यांचंही इमान डगमगतच. हीच तर आम्हा अफगाणांची बदकिस्मती आहे. अक्लमंदी तर यातच आहे की चंद निवडलेल्या सिपे सलारांनाच या मोहिमेवर पाठवलं जावं. बजा फरमावलं. आम्ही गौर करू. खुश आहे, मी बेहद खुश आहे. अब्बाजान ज्या जागेसाठी काबिल होते त्यांना ती जागा मिळालीच. अब्बाजान आता शाही हकीम बनलेत. गजाला, आता तर तुझे थाटच थाट आहेत. फक्त थाटच नाही, माठी पुरा थाटमाट. अल्ला मुबारक करे. आता तर तुझ्याकडे शिफारशीसाठी यावंच लागेल. ये जरूर ये, आम्ही जरूर ऐकू. पण आज अजीज भाई कुठे दिसत नाहीयेत. आता आम्हाला शिकवणार कोण? आज आपल्या सगळ्यांची सुट्टी. अजीज भाई सिंग साहेबांना दवा द्यायला गेलेत. ईद मुबारक हो. ईद मुबारक तुम्हालाही सिंग साहब. तशरीफ रखिए. शुक्रिया. मी हकीम जनाब मोहिउद्दीनचा मुलगा अजीजुद्दीन. अब्बूंनी तुमच्यासाठी ही दवा पाठवली आहे. शुक्रिया. आता कसे मिजाज आहेत सिंग साहब? हाकीमची तब्येत तर रियायाच्या खुशीवर टिकून असते फकीर अजीजुद्दीन साहब. आता तुम्ही सांगा आमच्या रयतेविषयी. काय जाणून घ्यायचंय तुम्हाला? सच सच? जेही असेल, जसंही. रियाया बेहतर आहे पूर्वीपेक्षा. मग समजा की रणजीत पण बेहतर आहे. वाह. पण हुजूर, हाकीमचा हात हमेशा आवामच्या नब्जवर राहायला पाहिजे, जसं हकीमचा हात मरीजच्या नब्जवर. बहुत खूप. तर हिकमत करता तुम्ही? जी नाही. इल्म कमावतो, इल्म वाटतो. इल्म रोशनी आहे. माझी छोटी बहीण गजाला आणि तिच्या काही सहेलिया, बस त्यांनाच शिकवतो. काही फारसी, काही अरबी, काही उर्दू आणि पंजाबी तर आमची मादरी जबान आहे. वा, मुलींना शिकवण तर खूपच चांगली गोष्ट आहे. पण इल्मची जरूरत तर मलाही आहे. आमच्या सोबत इल्म का नाही वाटत? सामील व्हा राज्याच्या कार्यात. जी. मी? तुम्ही पूर्वजांपासून इथे राहताय. जनतेची नब्ज वाचण्याचं हुनर आहे तुमच्यात. पण सिंग साहब, सियासत तर सियासत काही बुरी चीज नाहीये. आणि मग तुम्हाला मुल्कची खिदमत करण्याचा मौका मिळेल. जह नसीब. जर हा बंदा कुठल्या कामी आला तर? पुढच्या आठवड्यात खुला दरबार आहे. आमची इच्छा आहे की तुम्ही त्यात शिरकत करावी. इन्शाअल्लाह. जशी खालसाजींची मर्जी. सिंग साहब, आता मला इजाजत द्या. सत श्री अकाल. सत श्री अकाल. उत्तर, तुला किती वेळा सांगितलंय अशा अवस्थेत जास्त धावपळ करायची नसते. मीही मनाई केली होती, पण हे ऐकेल तेव्हा ना. मी मत्तूला बोलावते. ती दर्दसाठी खूप चांगला काढा बनवते. भागो, जाऊन मत्तूला बोलावून आण बरं. जी राणी साहेबा. बेंजी बेंजी, दतार बीबीच्या पोटात खूप दुखायला लागले. काय? मोठ्या राणीने सांगितलंय की तुम्हाला दर्दचा काढा बनवायला येतो. हा, येतो तर खरा. तू जा, मी आता बनवून आणते. खा पी कर. लवकर या हा. मी त्यांना तडपताना नाही पाहू शकत. मी सांगितलं ना, तू जा.
याच दिवसाचा तर इंतजार होता खा पी कर. वारे मेरे रब्बा, तू तर मला नमकचा हक अदा करायचा मौका दिला. खा पी कर असा काढा बनवेन की दत्तारच्या पेट दर्दच्या साथ साथ तिचं राजमाता बनण्याचं स्वप्नही खतम होऊन जाईल. खा पी कर. हे पपित्याचे बीज याच दिवसासाठी तर ठेवले होते. खा पी कर. कोण कोण आहे तिथे? काही नाही. मग तो तर ते तू इथे काय करतेस? काय सामान हवं होतं ते घेतीये. मग मला सांगायचं होतं. लंगर खाण्याचा हिसाब किताब ठेवणं माझं काम आहे. आता मी जरा घाईत आहे. काढा बनवायचा आहे ना, नंतर हिशोब सांगते. बहनजी, मी जेवणासाठीच येत होतो. मी तुझं जेवण झाकून ठेवलंय. दत्तार बीबीच्या पोटात खूप दुखतंय. मी त्यांना बघायला चालले. ओ हो, म्हणून मग तो इतक्या घाईत होती. काढा बनवायला सोंठ मनुका वगैरे घेऊन गेलीये. काय? सोट मुनक्का? जी हा. ठीक आहे. पपित्याचे बीज? हे भगवान, मग तो काही अनर्थ न करो. किती उशीर केलास का आणायला? चिंता नका करू, सगळं ठीक होईल. खा पी कर. हे घ्या. परजाई थांबा. मला आता गंगारामने सांगितलं की मग तो काढा बनवायला मुनक्का घेऊन आलीये. बस मी धावत आले. या हालत मध्ये गरम चीज दुखण्याला राहत तर देते, पण मुलाला नुकसान होऊ शकतं. मी पण आई झाले. मला सर्व माहित आहे. भागो,
जा हे बाहेर फेकून दे. ह्या दुखण्याचा इलाज मी आत्ता करते. रात्र खूप झाली सरकार. सकाळी बोलवलं असतं खा पी कर. सकाळी? आजच्या रात्रीनंतरची सकाळ तू इथे नाही पाहणार मग तो. हे तुम्ही काय बोलताय जी? खा पी कर. तू दत्तार सोबत काय करायला निघाली होतीस? मनात तर येतंय की तुझ्या छातीत किरपाण खुपसू. तू दत्तारच्या बाळाचा जीव घ्यायला निघाली होतीस? जी हे तुम्ही काय बोलताय जी? मी सर्व जाणते मत्तो की तू कोणते मसाले आणायला गेली होतीस. ही गोष्ट वेगळी, मी त्यावेळी तुझं नाव नाही घेतलं, फक्त यासाठी की दत्तारवर त्याचा वाईट परिणाम झाला असता. आणि त्याचबरोबर तू माझ्या बटाल्याच्या आणि सगळ्यांच्या तोंडाला काळं फासलेस. दुनिया काय म्हणाली असती? हेच ना की मेहताबला हेच हवं होतं? नाही मत्तो, मी त्या कॉमची बेटी आहे जिथे मुलांनी आपले जीव दिलेत. लोकांनी कोण्या मुलाची हत्या नाही केली. आणि तू निघून जा इथून. जर तू माझ्या समोर अजून उभी राहिलीस तर माहित नाही मी काय करून बसेन. मी तर तुमचाच विचार करत होते बीबी, की दत्तार बीबीच्या मा बनण्याने कदाचित तुमची इज्जत, तुमचा रुतबा कमी न हवं. मला मारायचं तर मारून टाका बीबी. रुतबा कमी करणं किंवा वाढवणं वाहेगुरूंच्या हाती. तू आपली बकवास बंद कर आणि चालती हो मत्तो. एक औरत असून तू असा विचार तरी कसा करू शकलीस? मला माफ करा सरकार. माझ्याकडून खूप मोठी गलती झाली. तुमच्याशिवाय या दुनियात माझं आहेच कोण? मी तर इथून आता मरणाच्या दारी जाईन सरकार. मी तुझं काही एक ऐकणार नाही. निघून जा इथून. मला तुझं तोंडही पाहायचं नाहीये. परजाई, माझी एक विनंती आहे. आपण इथे 3 बायका उभ्या आहोत आणि मला माहितीये की हे मत्तोने केलंय. आता तिला या गोष्टीचा पछतावाही आहे की ती जे करणार होती तिच्या मालकिणीची इच्छा नव्हती. तिला आणखी एक मौका मिळायला हवा. मला माफ करा सरकार. आता तर मलाही वाटायला लागले की जे मी करायला निघाले होते ती खूप मोठी गलती होती सरकार. मी आपल्या करणीवर शर्मिंदा आहे. मला माफ करा. माफ ही करा. गोष्ट आपल्या तिघांमध्येच राहील. वाहेगुरूला बाळाची रक्षा करायची होती, त्याची रक्षा केली. तिला माफ करा. ठीक आहे मत्तो, तू जा. पण इथून पुढे अशी कुठलीही चूक झाली ना तर तुझ्यासाठी एकच सजा असेल, तुझी मौत. रणजीतची जीत एक हिस्टॉरिकल जीत बनत चालली आहे. मी फेडरिकला त्याची एक फाईल बनवायला सांगितली आहे. मी त्याच्या दोस्तांची, त्याच्या दुश्मनांची एक लिस्ट बनवली आहे. सर, पण मला हे कळतच नाहीये की तुम्ही रणजीतच्या विक्ट्रीवर खुश आहात की नाराज आहात? ब्रिटिश सोल्जर कधी कुणाच्या विक्ट्रीवर खुश होत नाही. हा वर्ड डिक्शनरी मध्ये फक्त ब्रिटिश सोल्जर साठी बनवला आहे. सर, रणजीत सिंगच्या नावावर थॉमसशी मी ऑलरेडी 20 गिनीज हरलो आहे. रणजीत सिंगची फॅमिली हिस्ट्री मी मिळवलेली आहे. त्याचं सोड. रणजीत सिंगचा विचार कर. हे नको विसरू की तो अफगाणिस्तानसाठी चॅलेंज आहे. तिकडे युरोपमध्येही खूप काही घडतंय. बाय द वे, वेअर इज युअर सन चार्ल्स? तुमचा मुलगा काय करतोय? Sir, he is studying in Eton. He wants to come back to India. And he wants to join East India Company. Oh, soldier.
लाईक यू अँड मी. नो सर, त्याला इंडियामध्ये येऊन मद्रासमध्ये इंडियन लँग्वेज शिकायची इच्छा आहे. ही वॉन्ट्स टू बी अन ऍडमिनिस्ट्रेटर. व्हेरी गुड. मग तर त्याचा सामना एक दिवस रणजित सिंग बरोबर नक्कीच होईल. Sure, sir. Sir, I think you must send Ranjit Singh greetings. तुला असं वाटतं? Yes, sir. आता रस्मा सोडा आणि कसमा घ्या की आपण सर्व एक आहोत. नाही तर रणजित सिंग आपल्यालाही मारून टाकेल. नवाब कसूर बिलकुल ठीक बोलतोय. नाहीतर आपली ही चेत सिंग मोहर सिंग सारखी अवस्था होईल. रणजित सिंग टेकडापासून पर्वत बनू लागलाय. जर त्याला बारूदने उडवलं नाही तर आपलं नामोनिशान मिटून जाईल. मला या गोष्टीची पक्की खबर आहे. इंग्रज ही रणजितशी हात मिळवण्याच्या ताकमध्ये आहेत. मग तर अशा जोरदार कामाला अंजाम द्यायला हवा की जेणेकरून इंग्रजांचा दोस्तीचा पुढे आलेला हात आपल्या दिशेने यावा. आपल्याला रणजितचा हौसला संपवायलाच हवा. मग ठरलं तर आपण सगळे एक आहोत. फिलहाल कामयाबीनंतर आपण 4 वेगळे असू. मंजूर? मंजूर. सरकार, खालसा जी मुबारक हो. बधाईया. वाहेगुरुच्या कृपेने राजकुमार आलेत. वाहेगुरु तुझा लाख लाख शुकर आहे. आणि दतार त्या पण छान आहेत. हे घे. राजकुमार, नाव रोशन करो. तुमच्याप्रमाणेच इकबाल बुलंद हो. मुबारक हो सिंग साहब, मुबारक. तुम्हा लोकांनाही. वाहेगुरु जी का खालसा. वाहेगुरु जी की फतेह. गुरु प्यारे सात संगत जी, गुरु महाराजांचा हुकुमनामा ख अक्षरावरून निघालाय. बाळाचा जन्म जसा किरपाणच्या धन्यांच्या खानदानात झालाय, तेव्हा याचं नाव खडक सिंग ठेवूया. बोले सो निहाल. बोले सो निहाल. भागो, तू लंगर खाण्यात जा आणि गंगारामला सांग की 2.5 मणच्या खडा प्रसादाचा इंतजाम करा. गंगाराम, गंगाराम, गंगाराम. भागो. जी राणी साहेबांचा हुकुम आहे की 2.5 मणचा खडा प्रसाद तयार कर. ठीक आहे, तयार होईल. भागो, माझं शेवटचं बोलणं ऐकून जा. मला तुझं काहीच ऐकायचं नाहीये. पण तुला हे ऐकावंच लागेल. थांब जरा. गंगाराम, हे काय होतं? काय होतं बहनजी? हे जे मी आता पाहिलं, मी तर तुला खूप शरीफ समजलं होतं आणि तू काय निघालास? तू तर माझा भरोसाच तोडलास. नाही बहनजी, ईश्वरासाठी असं नका बोलू. मी असं अजिबात नाहीये. तुमच्या मनात संशय आलाय. मला तुम्हाला सगळं सत्य सांगावंच लागेल. मग काही सत्य आहे? जी आहे. मी भागोवर प्रेम करतो. तिच्यासाठीच इथे आलोय. आणि तिच्या बरोबर लग्नही करायचंय मला बहनजी. काय? जी हा, हेच सत्य आहे. भागोचंही माझ्यावर प्रेम आहे. मग उलझन काय आहे? उलझन ही आहे की ती स्वतःला खालच्या जातीची समजते आणि मी पंडितचा मुलगा आहे म्हणून मला नकार देते. आता तुम्हीच सांगा बहनजी, यात मी काय करावं? ही तर खरंच एक समस्या आहे. या बाबतीत तर विचार करायला हवा. पक्की खबर आहे. राजकुमाराच्या जन्माच्या खुशीत लाहोरमध्ये जश्नचा माहोल असेल. रणजित सिंगही त्यातच डुबला असेल. याच्यापेक्षा चांगला मौका अजून कुठला असेल? बिलकुल ठीक. आपल्याला लवकरात लवकर लाहोरवर हमला करायला हवा. रामगड यांना खबर पाठवूया की त्यांनी सरळ फौज घेऊन तिथेच पोहोचावं.
पण ऐकलंय की जस्सा सिंगची तब्येत ठीक नाहीये. त्यांना पैगाम पाठवूया. असा मौका सारखा सारखा हाती नाही लागत. जोत सिंग रामगडियाला असं सांगूया की त्यांनी सरळ फौज घेऊन हसीला पोहोचावं. शहजादे, एका सिखाच्या जिंदगीमध्ये याच्यापेक्षा चांगली सुरुवात अजून काय असू शकते. तुम्ही आमच्या वतीने जश्नमध्ये शिरकत करा आणि आम्ही तुमच्या वतीने दुश्मनाशी 2-2 हात करून येतो. यालाच तुमचा तोहफा समजा. दुश्मनांनाही हाच मोका मिळाला होता. दुश्मन तर प्रत्येक वेळी मौक्याच्या तलाशमध्ये असतो. साऱ्या लाहोर मधला जश्नचा माहोल काय जंगच्या माहोलमध्ये बदलेल? नाही बेबे, रणजीत जिवंत असताना दुश्मन कधी लाहोरमध्ये पाय ठेवू शकणार नाही. इथून दूर आम्ही दुश्मनांना अशा जागी मारू जिथे त्यांना पाणीही नाही मिळणार. सांभाळा याला. येतो मी. वाहेगुरु सच्चे पातशाह मेहर करी. खालसाजी, आपल्याला दुश्मनाला रस्त्यातच रोखायला हवं. लाहोरच्या अवामला आपल्याला महफूज ठेवायचं आहे. रणजीत, तुझी भलाई यातच आहे की तू हतियार टाक आणि लाहोर आमच्या हवाली करून टाक आणि गुजरावाला परत निघून जा. फुफ्फड़जी, एके दिवशी तुम्ही जमजम हासिल करायचा ख्वाब पाहिला होता आणि शर ठरला होता. याद करा. फुफ्फड़जी, शर्त तर एक त्याची होती. खैर, काही हरकत नाही. या सगळे. या अगदी त्याच प्रकारे तुमचं लाहोर हासिल करायचं ख्वाबही चूर चूर होईल. यापेक्षा आणखी बदकिस्मती काय असेल या मुलखाची की तुम्ही देशाचे दुश्मन अफगाणांबरोबर मिळून या देशाच्याच खिलाफ लढताय. तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत माफ नाही केलं जाणार. होय, खालसाजी, हमला.
हकीम साहब, यांना बघा. लवकरच चंगा होशील. मामाजी, हे मोहकम चंदजी तर बडे जवामर्द निघाले. हे तेच आहेत ना ज्यांना तुम्ही अकालगड मध्ये लिखापडीसाठी लावलं होतं? यांनी तर दुश्मनांचं बहीखातच ठीक केलं. मला फक्र आहे की आपल्यासोबत असे वतनपरस्त बंदे आहेत. सरकार, आहे तर मी एक शिपाई, पण तुम्ही मला जे काही काम सांगाल ते मी आपल्या जीवाची बाजी लावून पूर्ण करेन. तुम्हाला सांगायची गरज नाहीये, तुम्ही तर साबित केलंय. खालसाजी, काय खबर आहे? दुश्मन खामोश आहे. त्यांनी कुठलाही नवा मोर्चा नाही सुरू केला. आता आमच्यासाठी काय हुकूम आहे? आपण इथेच थांबू आणि त्यांचा इंतजार करू. आपण त्यांच्या लाहोरच्या दिशेने पडणाऱ्या पावलांना रोखू. इन्शाअल्लाह असंच होईल. आपलं खूपच नुकसान झालंय, खूपच नुकसान. रणजितने आपल्या पुढे जाण्यावर रोख लावली. आता आपण माघार नाही घेऊ शकत. होशियारी यातच आहे की आपण इथेच ठाण मांडावं आणि त्याच्या पुढच्या चालीचा इंतजार करावा. त्याने पुढचं पाऊल जर उचललं तर ते आपल्या जमिनीवर असेल, हेही लक्षात ठेवा. ठीक आहे भाई ज्योत सिंग, तेल बघा, तेलाची धार बघा. आम्ही इथेच तयार राहणार आहोत. जर आम्ही माघार घेतली तर मारले जाऊ. तुम्ही ठीक बोलताय. आपल्याकडे दुसरा कुठलाच मार्ग नाहीये. सत श्री अकाल. राजकुमार खडक, काय तुम्हाला माहितीये तुमच्या पित्याच्या हातात पहिल्यांदा खडग मी दिलं होतं. मा, यावेळी तर तुम्ही लढाईच्या मैदानात असायला हवं. हो, मी लढाईच्या मैदानातच आहे, पण तुम्ही तर इथे या महालात आहात आणि लढाई तर. पुत्र, रणजितने माझ्यावर लाहोर शहराची जिम्मेदारी सोपवली. सरकार, 3 महिने झाले इथे मोर्चा टाकून. मोहकम चंदजी, हमलावर तर तेच आहेत. आपण तर फक्त बचावासाठी आलोय. काय असं तर नाहीये सरकार की त्यांनी कुणी अफगाणला मदतीसाठी बोलावलं असेल? नाही मोहकम चंदजी, शहाजमा आता नाही येणार. दिल्लीची हुकूमत आता दिल्लीच्या आसपासच समेटून राहील. खरं सांगायचं तर मला फिक्र या भांग्यांची नाहीये. सर्वात जास्त फिक्र मला आपल्या जाबाज शिपायांची आहे, जे 3 महिन्यांपासून इथे सज्ज आहेत. तीन महिने झाले, इस पार या उस पार काहीच घडत नाहीये. जेव्हा पिंडहून निघालो होतो तेव्हा घरवालीला सांगून आलो होतो की तनख्वाचे पैसे पाठवून देईल, पण इथे तर 3रा महिनाही असाच निघून चाललेला दिसतोय आणि तनख्वाची काही शकल सुरतही दिसत नाहीये. असं कुठवर चालणार? अरे भाई, रडल्याशिवाय तर आई सुद्धा बाळाला दूध देत नाही. मला तर वाटतं आज आपण सगळ्यांनी मिळून आपल्या सरदारांशी बोलूया. काय बोलायचंय तुम्हा लोकांना? मोहकम चंदजी,
3 महिन्यापासून याच जागी पडून आहोत. काही घडत नाही. जेव्हा लढाई नसते तेव्हा आम्हाला आमच्या घरची आठवण येते. बायका मुलं आठवतात आणि त्यांना पाठवण्यासाठी आमची तनखा आठवते. सिपाही आहात, जंगच्या मैदानमध्ये आहात, तुम्हाला शर्म वाटायला हवी. इथे तुम्हाला तुमचे बीवी बच्चनची याद येते. तुमची असतील तर तुम्हालाही आठवत असतील. हो, पण मला फक्त दुश्मनाची गर्दन आणि माझ्या हातातली ही तलवार नजर येते आणि दुसरं काही नाही. आणि बायका मुलांची आठवण? असं आहे तर तुम्हाला फौजेमध्ये यायलाच नको होतं. दुनियेमध्ये अजूनही खूप काही रोजगार आहेत, पण हा रोजगार नाही. वतन परस्ती आहे ही, कौम आणि पंथाची सेवा आहे ही. आजपर्यंत तेच तर केलंय जी. आम्हाला लढून मरायचंय, अशी जज्बाती मौत देऊ नका, नका देऊ. गुलाब सिंग, आता खूप झाली. बस बंद कर. काय काय बंद करायचंय साहेब सिंगजी? लढाई बंद, रस्ते बंद, मोर्चे बंद. इतकंच नाही तर आमच्या तकदीरचे दरवाजे बंद. जर बंदच करायचंय साहेब सिंगजी तर रणजीतचं पुढे जाणं बंद करा. त्यानंतर मी पिणं बंद करेन. खालसाजी, खालसाजी, गुलाब सिंग यावेळी काही ऐकू शकणार नाहीत. काय झालं सांग. झेलमच्या इलाक्यातून खबर आलीये की तिथे अफगाणींना पाहिलं गेलंय आणि असं वाटतंय की ते तिथे एकत्र येऊन हमल्याच्या तयारीत आहेत. सिपा सलार भाग सिंग तुम्ही गुलाब सिंगजींच्या सिपा सलार फत्ते सिंग धन्नीला घेऊन झेलमच्या दिशेने निघून जा. वेळ खूपच वाईट आहे. तिथून सर्व परिस्थितीची माहिती घेऊन या, नाहीतर या लाहोरच्या चक्करमध्ये माझं गुजरात माझ्या हातातून निघून न जाओ. ठीक आहे सरदारजी, आम्ही आताच निघतो. आणि ऐक, इतक्या सावधपणे जा की रणजित सिंगला या गोष्टीची कानोकान खबर न होवो. समजला? समजलो जी. जा. या मोहकमचंदजी, बसा. सिंग साहेब, मी जे आता तुम्हाला बोलणार आहे ते ऐकून तुम्हाला रागही येऊ शकतो. काही जरुरी नाहीये. तुम्ही बोला जे बोलायचे. सरकार, 3 महिने झाले आपल्याला इथे दुश्मनांचा रास्ता रोखून चुपचाप इथे पडून आहोत. सिंग साहेब, आपल्या फौजमध्ये काही बदवणी पसरते. आम्हाला माहिती आहे की जेव्हा फौज मैदाने जंगमध्ये बेकार पडून असेल तर तिला छावणीत जायला हवं. पण तुम्ही कोणत्या बदवणीची गोष्ट करताय? खर्च खूप मोठा आहे सरकार. पैशांची गरज आहे आणि काही शिपाई तर तनख्वाचीही शिकायत करतायत. ही त्यांची शिकायत नाही, त्यांचा हक्क आहे. माझं दलसिंगजीशी बोलणं झालं होतं. ते काही लोकांना घेऊन येत आहेत सरकार. ते लोक आले सरकार. या सरकार, मी लाला छब्बीमल तुम्हाला काही अर्ज करायला आलोय. बोला. सरकार, दलजीत सिंगनी सरकारांच्या तंग हातांचा जिकर केला तेव्हा खूप वाईट वाटलं सरकार. आम्ही तुमच्या छत्रछायेत बसून काय करतो सरकार? वर्षानुवर्ष आमचे पूर्वज व्याजाचा धंदा करतायत सरकार. आमच्याकडून तर मुघलांनीही अफगाणांनीही मदत घेतली आणि आम्ही त्यांना मदत केली. तर सरकार, तुम्हाला किती मदत हवी आहे सरकार? आम्ही तुम्हाला देऊ सरकार, आणि तेही कमी व्याजावर. तुम्ही आमच्या मदतीसाठी आलात, बहुत बहुत शुक्रिया. आम्ही तुम्हाला आपला जबाब लवकरच कळवू. सरकार, मदत तर एका हाताने द्या आणि दुसऱ्या हाताने घ्या अशी गोष्ट आहे सरकार. आम्ही म्हणालो आम्ही कळवू. मामाजी, यांना शहरापर्यंत हिफाजतीत सोडून या. आम्ही स्वतः जाऊ सरकार. पुत्र रणजित, मी किती मुश्किलीने या सगळ्यांना पकडून तुझे मुश्किल आसान करायला घेऊन आलो होतो, पण तू तर
त्या सर्वांना असं उत्तर दिलं. मामाजी, तुम्ही ऐकलं नाही ते काय म्हणाले ते? एका हाताने द्या, दुसऱ्याने घ्या. मला हे नकोय. कारण घेणारा हात नेहमी खाली असतो आणि देणारा वरती. जर मी कधी हात पसरेन तर फक्त वाहेगुरुच्या समोर, आणखी कुठेही नाही. नानक नाम चढ़दी कला, तेरे बाणे सौता भला. सतनाम श्री वाहेगुरुजी. वाहेगुरु, तुम्ही तर जाणे जाण आहात. तुमच्यापासून काहीही नाही लपलं. तुम्ही तर कुणाला काही देण्यासाठी मागणाऱ्याला हातही उचलू देत नाहीत. मी तुमचा एक बंदा, खूप मामूली बंदा, तुमच्या समोर एक अर्जी करतो. वाहेगुरुजी का खालसा, वाहेगुरुजी की फतेह. सरकार, राजमाताजींनी तुमची आठवण काढलीये. का? हे तर मला नाही सांगितलं. तुम्हाला लाहोरला बोलावलंय. ठीक आहे. सरकार, खालसाजी इकडे येत आहेत. बेबेजी, हे सर्व काय आहे? काही नाही पुत्तर, महालातल्या सर्वांनी आपले जेवर काढून ठेवलेत. बेबेजी, पण हे मातम कशाला? आपण काही जंग नाही हरलोय. आम्ही तर मोर्चावर उभे आहोत. वाहेगुरुच्या कृपेने तू कधीच कुठली जंग न हारू पुत्तर. बेबे, मग तुमचं हे जेवर उतरवणं कशाकडे इशारा करतं? रणजित, ही तर खूप साधी सरळ गोष्ट आहे पुत्तर. ते फौजी जे लढाईच्या मैदानात आपल्या वतनासाठी सज्ज आहेत, काय त्यांच्यासाठी आमचा काहीच फर्ज नाही? ही धरती सुंदर रंगली, येथे ईश्वरी वरदान बसे. येथे नदी वाहे मस्त मजेत रे, येथे पावन पवन